नमस्कार. मी पंकज कालवाला आजच्या या आपल्या सत्रात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे एका आगळ्या वेगळ्या खून प्रकरणाविषयी. हे खून प्रकरण खूप जुनं असलं तरी एखाद्या गुन्ह्याला कशी वाचा फुटते हे जाणून घेणं आपल्यासाठी नक्कीच रंजक आहे. आपणही अशा वेगळ्या गुन्ह्यांविषयी विस्तृतपणे जाणून घेण्यास इच्छुक असाल तर जरूर कमेंट करा. त्या विषयावरील व्हिडिओ आम्ही नक्की तयार करण्याचा प्रयत्न करू. तर चला वळूया आपल्या विषयाकडे. गुन्हा कितीही लपून ठेवण्याचा प्रयत्न करा, त्या गुन्ह्याला कधी ना कधी वाचा फुटतेच असं म्हणतात. गुन्ह्याला वाचा फुटली तरी अपराधाला शिक्षा होईल की नाही, पीडित माणसाला न्याय मिळेल की नाही, हा भाग मात्र वेगळा. त्याचं कारण तपास यंत्रणांच्या गुन्हा शोधन पद्धतीवर तसेच मानवी न्यायदानाच्या पद्धतीवर असणाऱ्या मर्यादा हे त्यामागचं कारण आहे. पण नियती गुन्ह्याला किंवा पापाला वाचा फोडते आणि आपल्या पद्धतीने गुन्हेगाराला शिक्षा करतेच, यात काही संशय असण्याचं कारण नाही. नियतीने अशा प्रकारे एका खुन्याच्या गुन्ह्याला आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाचा फोडली. हे प्रकरण गुन्हेगारीच्या इतिहासात शार्क आर्म अफेअर म्हणून फारच प्रसिद्ध आहे. प्रकरण ऑस्ट्रेलियातलं आणि खूप जुनं म्हणजे 1935 सालातलं आहे. ह्या प्रकरणाला अगदी अनपेक्षित पद्धतीने वाचा फुटली. 1935चा एप्रिल महिना. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराजवळचा समुद्र. एक मासेमारी करणारी बोट नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी समुद्रात आली होती. नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी जाळी आणि मोठाले गळ त्यांनी समुद्रात फेकले. तर जगातल्या कोणत्याही कोळ्याला मासेमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर आपल्याला खूप सारे मासे मिळाले पाहिजेत ही अपेक्षा असतेच. या कोळ्याच्याही तशाच अपेक्षा होत्या. त्याच्या गळालाही एक खूप मोठा मासा लागला, तब्बल 14 फूट लांबीचा. कोणता? तर टायगर शार्क. खरं तर हा मासा त्याच्या विशेष कामाचा नव्हता. बोटीचं या टायगर शार्कने नुकसान करू नये म्हणून त्या कोळ्याने त्या टायगर शार्कला ठार मारायला हवं होतं. पण त्या दिवशी त्या कोळ्याच्या मनोदेवतेने एक वेगळाच कौल दिला. त्याने तो शार्क ठार न मारता जिवंतच किनाऱ्यापर्यंत ओढत आणला. हा इतका मोठा आणि त्यातून हिंस्र स्वभावासाठी कुप्रसिद्ध असलेला शार्क मासा किनाऱ्यापर्यंत जिवंत आणून त्या कोळ्याला काय साध्य करायचं होतं? तर ह्या कोळ्याचा भाऊ कुजी या ठिकाणी एक मत्स्यालय चालवत होता. त्यामध्ये ठेवण्यासाठी हा इतका मोठा जिवंत नमुना आपल्याला उपयोगी पडेल आणि तो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येतील व त्यातून आपली भरपूर कमाई होत राहील, हे त्यामागचं त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणूनच त्या जिवंत शार्कला कुजी येथल्या मत्स्यालयात आणण्यात आलं. हा जिवंत शार्क पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येतील हा त्या कोळ्याचा अंदाज अगदी बरोबर ठरला. तर खरोखरच तेथे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येऊ लागले. मध्ये काही दिवस निघून गेले. त्या दिवशीही शार्क पाहायला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आणि त्यांच्या समोरच पोहता पोहता त्या शार्कने ओकारी केली. ह्या ओकारीबरोबर शार्कच्या पोटातील न पचलेल्या बऱ्याच गोष्टी बाहेर पडल्या. त्यात एका मानवी हाताचाही समावेश होता. त्या हाताच्या मनगटावर लांब दोरा बांधलेला असून त्यावर 2 मुष्टियोद्ध्यांचं चित्रही गुंतलेलं होतं. तो मानवी हात शार्कच्या पोटातून अशा प्रकारे बाहेर आलेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. समुद्रात पोहायला गेलेल्या आणि शार्कच्या हल्ल्याला बळी पडलेल्या एखाद्या दुर्दैवी व्यक्तीचा तो हात असावा असा कयास त्यावेळी मांडण्यात आला. शार्क अशा प्रकारे हल्ला करत असल्याने असा कयास केला गेल्यास त्यात काही वावगं नव्हतं. पण गेल्या काही दिवसात अशा प्रकारे शार्कने हल्ला केल्याची व त्यात एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्याची घटना समोर आली नव्हती. त्यामुळेच हे जरा संशयास्पद प्रकरण होतं. मानवी हात असल्याने तेथे पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी हात ताब्यात घेऊन अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून दिला. तेथे या शार्कच्या पोटातून बाहेर पडलेल्या हाताची जी बारकाईने तपासणी केली गेली त्यातून एक वेगळंच सत्य बाहेर आलं. तो हात धारदार सुऱ्याने कापण्यात आल्याचं त्या जखमांची तपासणी केल्यानंतर निष्पन्न झालं होतं. थोडक्यात या प्रकरणात तो समुद्री शार्क दोषी नसून भलतंच कोणीतरी होतं. हे कुणीतरी कोण हे आता पोलिसांना शोधून काढावं लागणार होतं. हा
कुणीतरी असलेला गुन्हेगार शोधून काढण्याआधी पोलिसांना त्या हाताच्या मालकाची ओळख पटवावी लागणार होती. त्यात फार काही अडचण नव्हती. पोलिसांच्या सुदैवाने त्या हातावरील बोटांचे ठसे अजून शाबूत होते. ते मिळवून त्यांनी ते कोणाचे आहेत हे शोधून काढले. त्या हाताच्या मालकाचं नाव होतं जेम्स स्मिथ. हा जेम्स स्मिथ 40 वर्षांचा एक माजी मुष्टियोद्धा होता. काही गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. शार्कच्या पोटातील त्या हाताच्या मालकाची ओळख अशा प्रकारे उघड झाल्याने पोलिसांच्या तपासाला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी जेम्स स्मिथचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्मिथचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा स्मिथची बायको ग्लॅडिस घरीच होती. तिच्याकडे चौकशी करताच तिने स्मिथ 2 आठवड्यांपासून घरी आलाच नसल्याचं पोलिसांना सांगितलं. स्मिथ मासेमारीसाठी गेला असल्याचं ग्लॅडिसचं म्हणणं होतं. ही माहिती देताच स्मिथचा मृत्यू झाला असल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यात कटकारस्थानाचा भाग असल्याचं गृहीत धरून सिडनी पोलिसांनी आपल्या तपासाचा परीघ आणखी वाढवला. तर पोलिसांनी आपल्या खबऱ्यांचं जाळं त्यासाठी कामाला लावलं. स्मिथच्या नातेवाईकांची, मित्रपरिवाराची तसेच सहकाऱ्यांची माहिती गोळा करून नंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोलिसांचा पॅट्रिक ब्रॅडी नावाच्या 42 वर्षीय इसमावरील संशय बळावला. हा पॅट्रिक ब्रॅडी बनावट कागदपत्र तयार करण्या प्रकरणातला स्मिथ याचा साथीदार होता. तसंही या बनावट कागदपत्र प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेतच होते. आता हा ब्रॅडी स्मिथ खून प्रकरणातही सामील असावा असा संशय निर्माण झाल्याने त्यांनी ब्रॅडी भोवतीचे पाश कसोशीने आवळायला सुरुवात केली. लवकरच ब्रॅडी पोलिसांच्या कचाट्यात सापडला. ब्रॅडी हा निर्ढावलेला गुन्हेगार होता. त्याने आपण सुट्टी साजरी करण्यासाठी स्मिथ बरोबर गेल्याचं पोलिसांकडे कबूल केलं तरी स्मिथच्या बेपत्ता होण्यात किंवा खुनात आपण सामील असल्याचं त्याने सपशेल नाकारलं. आपली स्वतःची कातडी बचावण्यासाठी ब्रॅडीने रेजिनाल्ड होम्स नावाच्या एका माणसाकडे अंगुली निर्देशही केला. आता रेजिनाल्ड होम्स हा व्यवसायाने बोटी तयार करणारा उद्योजक होता. स्मिथ हा त्याच्याकडेच नोकरीला होता आणि हे दोघं बनावट कागदपत्र तयार करण्यात एकमेकांचे साथीदार असल्याचा आरोपही ब्रॅडीने केला. तर ब्रॅडीने होम्सकडे अंगुली निर्देश केल्यानंतर पोलिसांचं लक्ष होम्सकडे वळणं स्वाभाविक होतं. त्यांनी होम्सची चौकशी करण्यास सुरुवात केली. ह्या चौकशीत होम्सने सगळे आरोप फेटाळून लावले. आपण रेजिनाल्डला ओळखत नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. होम्स हे धादांत खोटं बोलत होता. ते त्याने नंतर स्वतःच सिद्ध केलं. त्याने आपल्या स्पीड बोटीवरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. होम्स काहीतरी लपवू पाहत होता किंवा त्याच्या मनावर कसलं तरी दडपण आलं होतं. होम्सने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि इस्पितळात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या कपाळात लागलेली गोळी बाहेर काढली. पुढचे 4 दिवस तो त्या इस्पितळात दाखल होता आणि या काळात त्याच्यावर पोलिसांचा पहाराही ठेवण्यात आला होता. आता डोक्यात गोळी लागल्यानंतर मात्र होम्सने आपली जबानी पूर्णपणे फिरवली. आधी तो ब्रॅडीला ओळखण्यासही नकार देत होता. मात्र आता त्याने ब्रॅडीवर स्मिथच्या खुनाचा आरोप केला. खरं तर होम्सचं हे वागणं संशयास्पद असलं तरी सिडनी पोलिसांनी त्याच्या जबानीवर विश्वास ठेवून ब्रॅडीला स्मिथच्या खुनाच्या आरोपाखाली 17 मे रोजी अटक केली. कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार होती, पण ही सुनावणी सुरू व्हायच्या 1 दिवस आधी एक धक्कादायक घटना घडली. रेजिनाल्ड होम्सला पोलिसांनी आपला मुख्य साक्षीदार म्हणून पुढे केले होते. त्याच्या साक्षीवरच या प्रकरणाचं भवितव्य ठरणार होतं, पण कुणीतरी त्याचीच हत्या केली. सिडनी हार्बर ब्रिज जवळ एका मोटारगाडीत त्याचा मृतदेह पोलिसांना मिळाला. होम्सला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पोलिसांना दुसरा धक्का बसला. कॉरोनरनी मृतदेह मिळाला नसताना केवळ हात उपलब्ध आहे या आधारावर हा तपास पुढे नेण्यास सपशेल नकार दिला.
तांत्रिकदृष्ट्या कॉरोनरचं म्हणणं चुकीचं होतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. कॉरोनरच्या भूमिकेमुळे सिडनी पोलिसांची बाजू दुबळी झालेली असली तरी ते ब्रॅडीला गुन्ह्याच्या आरोपाखाली कोर्टात उभे करण्यास उत्सुक होते. त्याप्रमाणे त्यांनी ब्रॅडीला कोर्टात उभे केलेही. ह्या खटल्याची कारवाई केवळ 2 दिवस चालली. पोलिसांचा मुख्य साक्षीदार हयात नव्हता आणि स्मिथ मरण पावल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना देता न आल्याने कोर्टाने ब्रॅडीला दोषी मानण्यास नकार दिला व त्याच्या सुटकेचे आदेशही दिले. नंतरच्या काळात रेजिनाल्ड होम्सच्या प्रकरणात 2 संशयितांना अटक करण्यात आली, पण कोर्टाने पुराव्याअभावी त्यांचीही सुटका केली. त्यामुळे जेम्स स्मिथचं हे प्रकरण शेवटपर्यंत अनुत्तरित राहिलं. तर मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.